आपण प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती दरवर्षी साजरी करतो. 2 वर्ष झाली आपण तो साजरी करतो. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती लक्षात ठेवा. सम्यक संबुद्ध कोणाकोणाचे आहेत? इथे बौद्ध कोण कोण आहेत? अबौद्ध किती आहेत इथे? हे सगळेच बौद्ध आहेत. त्याचं कारण आहे, धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे सोपा, धम्म म्हणजे नैतिकता, धम्म म्हणजे सदाचार. आता हा धम्म जो अनुसरतो, नैतिकता, सगळे नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न करतात का नाही? सदाचारी व्हायचा प्रयत्न करतात का नाही? मग जो सदाचारी होण्याचा प्रयत्न करतो, जो नैतिकतेने वागतो, तो बौद्ध आहे. तुम्ही जन्माने बौद्ध नाही होत. बौद्ध असा नाही होत, तो कुठले रिच्युअल्स करायला नाही लागत. ते तुम्ही पंचशिलेचं पालन केलं की तुम्ही ऑटोमॅटिकली बौद्ध होता. त्याच्यासाठी कोणते म्हणजे महाराजांचा फक्त बुद्ध आहेत तर असं नाही. ज्याला ज्याला दुःख होतं त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बुद्धच हा सगळ्यात आधीचा माणूस आठवतो. भूतलावर जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत बुद्ध धम्म आहे, तोपर्यंत तो बुद्ध जे आहे त्या प्रत्येक माणसाचे आहे. त्याच्यामुळे बुद्ध धम्म फक्त भारतातच आहे का आज? तर नाही, 42 देशांमध्ये आज बुद्ध धम्म आहे. सगळ्यात जवळचं उदाहरण घ्यायचं तर श्रीलंका. अख्खा श्रीलंका सांगतोय मी तुम्हाला, अख्खा श्रीलंका बौद्धमय आहे. अख्खा बौद्धमय आहे. मी सांगतो, मला आता कोणीतरी विचारलं गाडीमध्ये, ते सर माझ्या बरोबर होते जेव्हा अनुराधापूर सर होते, सुनील सर आहेत माझ्या बरोबर, त्यांचे बरेच अभ्यास दौरे केलेत. अनुराधापूरमध्ये म्हणजे सम्यक संबुद्धांना ज्ञान प्राप्त कुठे झालं? बोधगयेला, बरोबर आहे, त्या बोधिवृक्षाखाली. त्याची इतिहासात आपण जेव्हा डोकवतो तेव्हा कळतं की सम्यक संबुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं त्याची फांदी कोणी नेली? श्रीलंकेला संघमित्रांनी, बरोबर ना? ती लावली कुठे गेली? अनुराधापूरला. त्या अनुराधापूरला लावलेली जी फांदी आहे छोटीशी, तिचं आज काय झालंय? मोठा वृक्ष झालाय. ठीक आहे. त्या वृक्षाला वैशाख डे त्याला म्हणतात ते लोक, म्हणजे कोणता? बुद्ध पौर्णिमा. त्याला वंदन करायसाठी लोक 2 किलोमीटर आधी चप्पल काढतात. किती? 2 किलोमीटर आधी. वैशाख पौर्णिमा कधी येते? कडक उन्हात येते ना. तुम्ही एकही माणसाचा आवाज नाही ऐकणार की भासतंय की हे होतंय. सुनील सर बरोबर याचे साक्षीदार आहेत, मी बघितलेलं आहे, मी नेलेलं आहे. मी पुन्हा वैशाख पौर्णिमेला जाणार. तर तिथे एवढ्या श्रद्धेने त्या झाडाला वंदन करण्यासाठी 2 किलोमीटर आधीच चप्पल काढून जातात. आपण काय करतो? आपल्याला काही पडलेलं नाही. तिथे बुद्धांच्या फोटोच्या बरोबर फोटो काढायला अलाउड नाही. पण तिथे तुम्ही आजही गेलात लेण्यांमध्ये तर किती छान पद्धतीने प्रिझर्व केलेले. सुनील सरांचे व्हिडिओज आहेत म्हणजे श्रीलंकेच्या संदर्भातले. काय सर तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव? माझं कोकण म्हणून त्यांचं युट्यूब चॅनल आहे. माझा जो अभ्यास दौरा आहे तो त्याच्यावर आहे. प्लस इथे बुद्धम जाधव आहेत, माझे नातेवाईक आहेत, त्यांचं द ग्रेटेस्ट चॅनल आहे, त्याच्यावर पण कानेरीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर आपली जी संस्कृती आहे ती लोकांनी सांभाळली. मी आता येताना सांगत होतो की जर बुद्ध धम्म भारतामध्ये कसा होता प्राचीन काळामध्ये, हे जर तुम्हाला आज बघायचं असेल ना तर तुम्हाला श्रीलंकेला गेलं. श्रीलंकेमध्ये अतिशय लोकांनी छान पद्धतीने, म्हणजे तिथला राजा जरी बदलला, राजा जरी दुसऱ्या धर्माला अनुसरणारा असला तरी पण ले पर्सनने म्हणजे जो उपासक होता त्यांनी मात्र कधीही बुद्ध धर्म सोडला नाही. तो बुद्ध धर्म टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत. त्यांनी अक्षरशः मरण स्वीकारलंय. इथे देखील 15व्या शतकामध्ये ही लेणी आहे ना 15व्या शतकापर्यंत ऍक्टिव्ह होती. साधारण 1530 ते 1540च्या आसपास ही कानेरी लेणी ऍक्टिव्ह होती. जेव्हा ते पोर्तुगीज आले इथे, जेव्हा ते पोर्तुगीज पादरी आले, फादर आले, त्यांनी इथल्या भिक्खू संघाला कत्तल केली, मारलं. तुम्ही बुद्ध धर्म सोडा आणि ख्रिश्चनिटी स्वीकारा म्हणून त्यांनी काय केलं? त्यांना मारलं. मारण्याच्या पद्धती कशा होत्या माहितीये का? त्यांना मारलं कसं माहितीये का? त्याच्या वर्णन आहेत, त्यांच्या डायऱ्या सापडल्यात आपल्याला. त्यांनी काय केलं? एक रांजण घेतलं, त्या रांजणामध्ये भिक्खूंना बसवलं. ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला नाही त्यांनी रांजणात बसवलं. त्याच्यात गळावर पाणी ठेवलं आणि त्याच्यात काय टाकलं? चुनखडी आपण जी म्हणतो ती चुनाखडी. आता ती चुनखडी टाकल्यानंतर काय होतं? आतमध्ये उकळायला चालू होतं, मांस गळतो अक्षरशः. असं हाल करून इथल्या भिक्खू संघांना मारलेलं आहे. ही 1540च्या आसपास इथे भिक्खू संघ वास्तव्याला होता. इथे ही जेव्हा लेणी ताब्यात गेली, इथल्या जेव्हा मुख्य भदंतांना त्यांनी जेव्हा
बॅप्टिसाइज केलं, त्याच्यानंतरच मंडपेश्वरची लेणी त्यांच्या ताब्यात दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर चर्च निर्माण केलं. त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. ही कोणाच्या ताब्यात होती? ही क्लिअर कट भिक्खू संघाच्या ताब्यात होती, ही लेणी आणि मंडपेश्वर लेणी. तर या दोन्ही लेण्या त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर बाकीच्या जी महाकाली म्हणतो ना आपण, काय म्हणतो महाकाली ना, ती कोंडिविटी लेणी आहे. तर ती ती लेणी सुद्धा बौद्ध लेणी आहे. तिथे महाकाली शोधत शोधत जातात सगळेजण. तर बुद्ध धम्मामध्ये महाकाल म्हणून एक बोधिसत्व होऊन गेला. बोधिसत्व महाकाल, या महाकालाची शक्ती असते, तिला म्हणतात महाकाली. हे मी म्हणतोय नाही, ह्याचे पुरावे आहेत. तर तिथं तो स्तूप सापडलेला होता. कुठे? ती जी लेणी आहे, कोण कोण गेले मंडपेश्वर आपल्या कोंडिवटे लेणीवर? बघितले ना लेणी सगळ्यांनी? तर आता तुम्ही थेटच लेणीवर जाता, तशी नव्हती लेणी, ती पूर्ण असा तो डोंगर होता. आता ती सगळी वसाहत निर्माण झाली आणि पार गेट पर्यंत आलेत लोक. तर त्या बाजूला समोरच्या भागात तिकडे पण असा घरघळणारा तो डोंगर होता, त्या तिथे स्तूप होता. तो स्तूप घरघळून खाली पडला आणि तो खालीच पडलेला स्तूप तिथे नंतर बाहेरच्या आलेल्या जे बिहारी लोक आहेत त्यांनी तो उचलून ठेवला आणि त्याला मस्त शेंदूर लावला आणि त्याला मस्त आज काय केलंय, महाकाली मंदिर तयार केले. मी जाऊन बघून आलोय, तुम्ही पण जाऊन बघून या, आनंद घ्या. आता तिथे जाऊन बदल करणार शक्य नाही, आता तिथे जाऊन काय भांडत बसू नका. आता हे मी सांगतो याला पुरावा, मग तुम्हाला एम एन देशपांडे सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जा, त्याच्यामध्ये तो स्तूप बघायला मिळेल. तो एक्झॅक्टली स्तूप तुम्हाला तिथे आजही सांभाळलेला आहे. एक कमी पडते महाकाली, तर पुराणा महाकाली मंदिर आहे. त्याच्यानंतर हे एक कमी पडायला लागलं म्हणून त्यांनी काय केलं, तर नया महाकाली मंदिर तयार केलंय. तर एक उपजीविकेचं साधन झालं तयार. आता दुसरं पण केलंय, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा होता, कधी जाऊन भंडारा पण खाऊन या. तर तर एक एक झालं, त्याच्याबरोबर दुसरं पण केलं. ठीक आहे. तर असं हे 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 का होतं, याचं रिझन काय, व्हॉट इज द रिझन ऑफ दिस? हे का होतं? कारण की तुम्हाला तुमच्या वास्तू माहिती नाही. जसं मी पहिली लेणी सांगितली की जीवदानी लेणी आहे, जाणीवपूर्वक तुमच्यामध्ये रुजवलं जातं की जीवदानी तुम्हाला पण नाही माहिती की ही आपली लेणी आहे. मुंबईमध्ये जेव्हा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला, त्याचं मुख्य केंद्र म्हणून सोपारा जेव्हा होता, तर त्यांना भिक्खू संघाला वास्तव्यासाठी वर्षाच्या काळात जेव्हा पहिली लेणी निर्माण करण्याची गरज लागली, तेव्हा निर्माण झाली जीवदानी. आणि भिक्खू संघाला देशावरती जेव्हा लेण्यांचा प्रचार प्रसार करायची गरज लागली, बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायला गरज लागली, तेव्हा सगळ्यात पहिली लेणी निर्माण झाली, ती म्हणजे भाजा लेणी. ही प्रमुख केंद्र होतं कुठलं, देशावरचं म्हणजे वरचं. तर त्याच्यानंतरची जी तिची उपकेंद्र म्हणून निर्माण झाली ती म्हणजे कार्ल लेणी.